थायरॉईड. थायरॉईड कसा ओळखायचा? तर थायरॉईड हे ओळखण्याचे सोपे-सोपे काही साइन सिम्प्टम्स आहेत. बघा, ज्यांना थायरॉईड, हायपोथायरॉईड असतो, त्यांचं वजन एक्सरसाइज करून, डाएट मेंटेन करून, कमी कॅलरीजचं खाऊनसुद्धा ते वाढतच जातात. खूप वजन वाढायला लागतं. त्यावरून लक्षात येतं की आपलं वजन वाढतंय, याचा अर्थ आपल्याला हायपोथायरॉईड असू शकतो. हे पहिलं लक्षण आहे. दुसरं आहे की एखाद्या वेळेस गॉइटर म्हणजे थायरॉईडला स्वेलिंग येते, सूज येते आणि हे गळा असं मान आपली मोठी दिसायला लागते. गळ्यामध्ये एक मोठा बॉल असल्यासारखं फीलिंग म्हणजे मोठं दिसायला लागतं. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला किंवा पेशंटला थायरॉईड आहे. आणि तिसरं म्हणजे हाताला असे ट्रेमर्स यायला लागतात. थर कापायला लागतात हात. असे जर ठेवले तर शेक व्हायला लागतात. ट्रेमर्स असतात. त्याच्यावरून वाटतं की थायरॉईड आहे. आवाजात बदल होतो. थोडासा जाड आवाज होतो, बद्ध आवाज होतो आपला. त्यावरूनही लक्षात येतं की थायरॉईड असू शकतो. त्याशिवाय पूर्ण बॉडीवर स्वेलिंग असते. पायावर जर आपण दाबून बघितलं तर पिटिंग इडिमा असतो. एक बोट असं खोल जाईल इतका स्वेलिंग असते. आणि त्याच्यावरून हे म्हणजे स्वेलिंग कॉमन लक्षण आहे थायरॉईडचं. शिवाय लेडीजमध्ये किंवा जेंट्समध्ये सुद्धा थायरॉईडमध्ये केस हेअरफॉल खूप असतो. केस इतके गळतात की असं वाटतं टक्कल पडतं की काय. तर त्यामुळे केस जेव्हा भरपूर गळायला लागतात, खूप केअर करूनही केस गळायला लागतात, तर समजायचं की आपल्याला हायपोथायरॉईड आहे. याच्याशिवाय थायरॉईड झाल्यावर असं अ, सुस्त होऊन जातात पेशंट. ब्रेन फॉग व्हायला लागतो. समजत नाही कुठे ठेवलो, काय ठेवलो. गाडी काढतात आणि कुठे जायचं लक्षात येत नाही. असं एक सुस्ती, आळस बॉडीमध्ये निर्माण होतो. ॲक्टिव्हिटीज लेव्हल कमी होऊन जातात त्यांना. कशातच इंटरेस्ट राहत नाही. नैराश्य निर्माण झाल्यासारखं वाटतं. याच्यावरून सुद्धा लक्षात येतं की थायरॉईडचं फंक्शन कमी झालेलं आहे. आणि तिसरं म्हणजे स्किन इतकी ड्राय होते, स्किन खूप ड्राय होते. त्याच्यावरूनही लक्षात येतं की ह्यांना हायपोथायरॉईड असू शकतो. आपले हे जॉइंट्स असतात, फोल्डर्स असतात आपले, त्या फोल्डर्सला ब्लॅकनेसपणा येतो. त्यावरूनही लक्षात येतं की थायरॉईड आहे. झोप नीट येत नाही. रात्री खूप उशिरापर्यंत झोपच येत नाही. त्यामुळे स्लीप डिस्टर्ब जे असतं ते सुद्धा हायपोथायरॉईडचं एक लक्षण आहे. म्हणजे ह्या लक्षणावरून तुम्ही सहजपणे ओळखू शकता की आपल्याला थायरॉईड झालेला आहे. जर अशी लक्षणे कुणालाही आढळली स्वतःमध्ये किंवा दुसऱ्यांना, तर तिला सजेशन द्या की ब्लड चेकअप करून घ्या. ब्लड चेकमध्ये तर शिक्कामोर्तब होतं की आपल्याला समजतं TSH वाढलेला असतो. जी पिट्युटरी ग्लँड असते त्यातनं जाते की बाबा थायरॉईडचे सिक्रेशन कमी झालेत. तुम्ही वाढवा, वाढवा म्हणून TSH इतकं वाढतं की 100च्या वरती जायला लागतं. त्यामुळे TSHची रेंज वाढते आणि T3, T4 ॲक्टिव्हिटीज त्यांची कमी होते. थायरॉईड्स हार्मोन्स तो कमी होतो. त्याच्यामुळे थायरॉईड होऊ शकतो हे लक्षात येतं तुमच्या. त्याच्यामुळे अरे, आपल्याला थायरॉईड आहे म्हणून. शिवाय काही मिनरल्स, व्हिटॅमिन्सची सुद्धा कमीमुळे थायरॉईड लक्षात. व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर मे बी थायरॉईड होऊ शकतो. आयोडीन डेफिशियन्सी असेल तरी थायरॉईड होतो. ह्या सगळ्या लक्षणावरून महत्त्वाचं लक्षण म्हणजे वजन वाढणे, हेअरफॉल होणे, स्किन ड्राय होणे, आवाजात बदल होणे आणि सुस्ती येणे. याच्यावरून झोप न येणे हे सगळे लक्षणे थायरॉईड, हायपोथायरॉईड असल्याचे आहेत. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं की जर अशी लक्षणं असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा, चेकअप करा आणि ब्लड टेस्ट करून थायरॉईड आहे की नाही चेक करा. आता आपण थायरॉईडपासून मुक्त होऊ शकतो जर तुम्ही छान लक्ष दिलात तर.